नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. पृथ्वी दिवसेंदिवस तापत चालली आहे आणि मार्च 2026ने पुन्हा एकदा जोरदार धोक्याची घंटा वाजवली आहे. कोपर्निकस या अहवालानुसार 2026चा मार्च महिना जगभरात आत्तापर्यंतचा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. औद्योगिक काळापूर्वीच्या तुलनेत तापमान 1.48 डिग्री सेल्सिअसनं जास्त नोंदवलं गेलं आहे. समुद्राचं पाणी अभूतपूर्व वेगानं गरम होत आहे. त्यामुळे यावर्षी एल निनो येण्याची शक्यता वाढली आहे. युरोप मार्च महिन्यात तळपून निघाला आहे. हे फक्त आकडे नाहीत, हे आपल्या भविष्यासाठी काळजीची सूचना सुद्धा आहे. कारण भारतातही उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. हवामान बदलाचं हे संकट किती गंभीर आहे ते आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे. मग या अहवालात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? तापमान वाढीनं धोका अधिक गंभीर झालेला आहे का? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्टने 2026च्या मार्च महिन्याचा हवामान अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार मार्च हा जगभरात आत्तापर्यंतचा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. त्यामुळं हवामान बदलाचं संकट अधिक गंभीर स्वरूप धारण करत असून देशातही उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढू लागला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. मार्च महिन्यात जगाचं सरासरी तापमान औद्योगिकरणापूर्वीच्या काळापेक्षा म्हणजेच 1850 ते 1900 पर्यंतच्या सरासरीपेक्षा 1.48 डिग्री सेल्सिअसनं जास्त असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या दृष्टीनं तापमानातील विक्रमी वाढ चिंतेचा विषय असं सुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मार्च महिन्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेचं सरासरी तापमान 13.94 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. तर 1991 ते 2020 पर्यंतच्या मार्च महिन्यांच्या सरासरीपेक्षा 0.53 डिग्री सेल्सिअसनं ते जास्त नोंदवलं गेलं. यापूर्वी सर्वात उष्ण मार्च महिना 2024 मध्ये नोंदवला गेला होता. समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमानही मार्च महिन्यासाठी आत्तापर्यंत सर्वाधिक नोंदवलं गेलंय. 60 अंश दक्षिण ते 60 अंश उत्तर या अक्षांशामधील समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 20.97 डिग्री सेल्सिअस होतं. हे तापमान मार्च महिन्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान आहे. 2024 मध्ये एल निनोच्या शेवटी तापमान तर सर्वाधिक होतं. 2026च्या उत्तरार्धात अर्थात जुलै ते डिसेंबरमध्येही एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह अधिक असल्याचं सुद्धा आता अंदाजात सांगितलं जात आहे. मार्च महिन्यात समुद्राचं तापमान दिवसेंदिवस वाढतच गेलं असून आता 2024च्या विक्रमी स्तरावरती पोहोचलेलं आहे. युरोपमध्ये मार्च 2026 हा आत्तापर्यंतचा दुसरा सर्वात उष्ण असा महिना होता. युरोप खंडातील बहुतेक भाग नेहमीपेक्षा कोरडा राहिला. यापूर्वी फेब्रुवारी महिना नेहमीपेक्षा थंड आणि पावसाचं प्रमाण अधिक राहिल्याचं सुद्धा याच अहवालात नोंद करून ठेवण्यात आलं आहे. युरोपमध्ये गेल्या 14 वर्षात यंदाचा फेब्रुवारी तिसरा सर्वात थंड महिना होता. तर युरोपच्या भूभागावरील सरासरी तापमान 5.88 डिग्री सेल्सिअस होतं, जे 1991 ते 2020च्या सरासरीपेक्षा 2.27 डिग्री सेल्सिअसनं जास्त ठरलं आहे. आत्तापर्यंतचा सर्वात उष्ण मार्च महिना हा 2025 मध्ये नोंदवला गेला होता. युरोपमध्ये वायव्य रशिया, उत्तर फेनोस्कँडिया आणि बाल्टिक या राज्यांमध्ये हवामान सर्वात उष्ण होतं. मात्र तुर्कस्तान, दक्षिण युरोप आणि आईसलँडच्या बहुतेक भागात तापमान सामान्यापेक्षा थोडं कमी असल्याची नोंद सुद्धा झाली आहे. जगाच्या इतर भागातही मार्च महिना उष्ण आणि तुलनेनं अधिकच कोरडा राहिला. भारतात मात्र चित्र काहीसं वेगळं होतं. देशाच्या विविध भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावल्यानं तापमान हे सरासरीपेक्षा कमीच होतं. पण एकूण जगभराच्या तुलनेत बघितलं तर जागतिक तापमान हे मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला यातनं पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि मेक्सिकोच्या काही भागात अभूतपूर्व लवकर उष्णतेची लाट आली आणि हवामान नेहमीपेक्षा अधिक कोरडं झालं. उत्तर गोलार्धात सामान्यापेक्षा जास्त उष्ण आणि कमी थंड असलेल्या भागांची संख्याही याच काळात म्हणजे मार्चमध्ये अधिक होती. आर्किटमध्ये सागरी बर्फाचा वार्षिक कमाल विस्तार आणि मार्च महिन्याची सरासरी दोन्ही आत्तापर्यंतच्या सर्वात निच्चंकी पातळीवर होते. आर्किट ईशान्य रशिया आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात तापमान सामान्यापेक्षा जास्त होतं. दुसरीकडे अलास्का, कॅनडाचा बहुतेक भाग, दक्षिण ग्रीनलँड आणि वायव्य सायबेरियात मात्र गोठवणारं थंड असं हवामान याच काळात नोंदवलं गेलं. एकूणच काय तर हवामान बदलाचं संकट शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरू लागलंय. आधीच उत्पन्नाची हमी राहिली नसल्यानं शेतकरी अडचणीत आहेत.
यंदा एल निनोमुळे महागाई वाढेल आणि त्यातून शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होईल अशी चिन्हसुद्धा दिसू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात कमी पाण्यात येणारी पिकं, चांगली बी आणि बियाणं, त्यासोबतच पाणी व्यवस्थापन आणि पीक विम्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवरती भक्कम असा पाठिंबाही शेतकऱ्यांना आवश्यक आहे. एकूणच काय तर हवामान बदल वेगानं सुरू आहे आणि त्यामुळे सरकारनेही आता दीर्घकालीन उपायांकडे पावलं टाकली पाहिजेत, तरच शेतकऱ्यांना या हवामान बदलाची झळ ही कमी प्रमाणात बसू शकते. अन्यथा शेतकऱ्यांसमोर हवामान बदलाचं संकट मोठ्या प्रमाणात उभं राहील. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.